हॅलो फ्रेंड्स, आय एम स्वप्नील अग्रवाल, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स फ्रॉम एच.एम. कॉलेज कराड. आपण युक्लिडियन प्लेन ह्या चॅप्टरमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण आर्क लेंथ पाहिले, म्हणजे रिपॅरामीटरायझेशन, रेग्युलर कर्व, त्या रिलेटेड काही थिअरम्स आणि काही रिझल्ट पाहिले आणि त्या रिलेटेड काही एक्झाम्पल बघितले. आज आपण बघणार आहोत वेक्टर फील्ड ऑन अ कर्व. ओके, तर वेक्टर फील्ड ऑन अ कर्व म्हणजे ऍक्च्युअली काय असतं ते आपण बघणार आहोत. बघा, अ वेक्टर फील्ड y बार ऑन अ कर्व alpha from I to R cube is a function that assigned to each number t belongs to domain I a tangent vector y bar of t to at that point of R cube. म्हणजे आपण प्रीवियस लेक्चर मध्ये आपण वेक्टर फील्डची डेफिनेशन तिथं VP बार बघितली, त्याच डेफिनेशन आणि या डेफिनेशन काय फरक नाहीये, फक्त इथं नोटेशन्सचा फरक आहे. नोटेशन्स बघा, अ वेक्टर फील्ड y बार हा जो काय y बार हा तुमचा काय असणार आहे वेक्टर फील्ड, आणि तिकडे काय होतं पॉइंट म्हटलं p बिलॉंग्स टू r क्यूब, मग त्यावेळेस तिथं आपण काय घेत होतो VP बार. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाहीये. ओके, ठीक आहे. आता बघा रिमार्क काय सांगितलं जातो की इफ y बार इज अ वेक्टर फील्ड ऑन कर्व अल्फा फ्रॉम I to R क्यूब, then for each t belongs to domain I, y bar of t equal to y1 of t, y2 of t, y3 of t at curve alpha of t. Okay, म्हणजे that is y bar of t equal to summation I from 1 to 3 yi of t ui of alpha of t. ui म्हणजे काय नॅचरल फ्रेम फील्ड, परंतु ते कशाचा कर्वचा नॅचरल फ्रेम फील्ड म्हणजे काय असणार आहे ui of alpha of t. आणि इस डेफिनेशन काय झाली तुमची वेक्टर फील्ड. म्हणजे तुम्हाला वेक्टर फील्ड सांगितलं जाईल एखाद्या कर्वचं, तर ते वेक्टर फील्ड फाइंड करण्यासाठी या डेफिनेशनचा किंवा या रिमार्कचा वापर करावा लागणार आहे. ठीक आहे, आता आपण जे काही वेक्टर फील्ड पाहिलं त्या वेक्टर फील्डचे काही प्रॉपर्टीज आहेत, ते प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. बघूया आता फर्स्ट प्रॉपर्टीज. First property, addition of vectors. First property, addition of vector field. ओके, मग आता मी समजा दोन वेक्टर फील्ड घेतले तर त्याची ऍडिशन कशी डिफाइन केली जाते बघा. y बार आणि z बार असे मी दोन वेक्टर फील्ड घेतले ऑफ t, तर ते डिफाइन कसं केलं जातं बघा, y बार ऑफ t प्लस z ऑफ t, z बार ऑफ t. ओके, अशा पद्धतीने ऍडिशन ऑफ वेक्टर फील्ड म्हणजे ते सेपरेट केलं जातं. ओके, ठीक आहे. सेकंड बघा, सेकंड प्रॉपर्टी स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, एखादा मी स्केलर घेतला आणि एक काय घेतला मी वेक्टर फील्ड घेतला, म्हणजे दॅट इज काय बघा a y बार ऑफ t इक्वल टू a ऑफ y बार ऑफ t. म्हणजे स्केलर आहे तो स्केलर आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो. हे काय सांगितलं जातं, स्केलर मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी सांगितली जाते. ओके, ठीक आहे. आता थर्ड बघूया आपण डॉट प्रोडक्ट. ओके, थर्ड बघूया डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर. ओके, डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर फील्ड म्हणजे समजा तुम्हाला दोन वेक्टर फील्ड दिले असेल तर त्या दोन वेक्टर फील्डचा डॉट प्रोडक्ट कशा पद्धतीने डिफाइन केला जातो ते आपण या प्रॉपर्टी मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा y बार डॉट z बार इक्वल टू y बार, सपोज मी काय घेतलं y1 y2 y3 डॉट z बार मी काय घेतला सपोज z1 z2 z3, तर त्याचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे मल्टिप्लिकेशन असेल प्लस, म्हणजे y1 z1 प्लस y2 z2 प्लस y3 z3 अशा पद्धतीने डिफाइन केलं जातं. डॉट प्रोडक्ट कसा, जसं आपण प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलं डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट, त्याच पद्धतीने डिफाइन केलं जातं. y बार डॉट z बार इक्वल टू काय असणार आहे y1 z1 प्लस y2 z2 प्लस y3 z3 अशा पद्धतीने आपण ते डिफाइन करणार आहोत. ठीक आहे, आता फोर्थ बघूया आपण. फोर्थ प्रॉपर्टी, हे तीन पाहिले, आता फोर्थ प्रॉपर्टी क्रॉस प्रोडक्ट. फोर्थ पाहणार आहोत क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर फील्ड.
क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर फील्ड. आता समजा मी दोन वेक्टर फील्ड आणि त्याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला, y बार क्रॉस z बार इक्वल टू कसं असणार डिटरमिनंट मध्ये हे जे काय नॅचरल फ्रेम फील्ड असले काय जे के नसणार आहे u1 बार u2 बार u3 बार y1 y2 y3 z1 z2 z3 असं आपण डिफाइन करणार आहोत वेक्टर फील्डचे क्रॉस प्रोडक्ट. ओके ठीक आहे. फिफ्थ प्रॉपर्टी बघा. फिफ्थ प्रॉपर्टी काय आहे डिफरेंशिएशन ऑफ वेक्टर फील्ड. डिफरेंशिएशन ऑफ वेक्टर फील्ड. डिफरेंशिएशन ऑफ वेक्टर फील्ड. आता बघा त्याची डेफिनेशन काय सांगितलं की इफ y bar equal to summation I from 1 to 3 yi ui bar then y bar dash equal to summation I from 1 to 3 yi dash ui bar. ओके बघा डिफरेंशिएशन ऑफ वेक्टर फील्ड म्हणजे वेक्टर फील्ड घेतली एक की y बार इक्वल टू समेशन i फ्रॉम 1 टू 3 yi ui बार देन तर त्या वेक्टर फील्डचं डिफरेंशिएशन कसं डिफाइन केलं जातं बघा y बार डॅश इक्वल टू समेशन i फ्रॉम 1 टू 3 yi डॅश म्हणजे काय फंक्शन दिलं असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ इनटू काय असेल ui बार म्हणजे नॅचरल फ्रेम फील्ड. ओके अशा पद्धतीने डिफाइन केलं जातं. लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ऑनलाईन परीक्षेमध्ये असेल तर त्यामध्ये ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. हे झाली पाचवी प्रॉपर्टी. सिक्स प्रॉपर्टी बघा लिनियरिटी. लिनियरिटी म्हणजे काय बघा a y bar plus b z bar equal to a into y bar plus b into z bar. ओके बघा प्रॉपर्टी काय सांगितलं जातं की a y bar plus b z bar. ओके तर याची डेफिनेशन ही आहे आणि त्याला समजा डिफरेंशिएशन घेतलं तर लिनियरिटी मध्ये मी डिफरेंशिएशन घेतलं तर काय येणार आहे a y bar plus b z bar dash equal to a y bar dash plus b z bar dash. अशा पद्धतीने ती लिनियरिटीची प्रॉपर्टी सांगितली जाते बाय युजिंग वेक्टर फील्ड ऑन कर्व अल्फा. ओके ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टी सहावी बघितली. आता सातवी प्रॉपर्टी म्हणून लेबनिझ. ओके लेबनिझ प्रॉपर्टी बघूया आपण सातवी. लेबनिझ प्रॉपर्टी काय सांगितले बघा. लेबनिझ प्रॉपर्टी काय असते की y बार डॅश इक्वल टू बघा लेबनिझ प्रॉपर्टी काय y बार डॅश इक्वल टू f डॅश y बार प्लस y बार डॅश. ओके ही झाली सातवी मधली फर्स्ट प्रॉपर्टी. आणि सेकंड प्रॉपर्टी काय असते बघा y बार z बार डॉट असेल डॅश इक्वल टू काय असणार आहे बघा y बार पहिलं फंक्शन ऍज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. ओके ही झाली लेबनिझ प्रॉपर्टी वेक्टर फील्डची. ही काय असेल लेबनिझ प्रॉपर्टी. सेवन्थ प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. आता आपण काही रिमार्क बघणार आहोत, काही रिझल्ट बघणार आहोत, काही प्रूफ आहेत किंवा विदाउट प्रूफ आहेत असे काही रिझल्ट आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे बघूया आपला फर्स्ट रिझल्ट किंवा रिमार्क. रिझल्ट मिळूया त्याचं प्रूफ घेऊया. रिझल्ट काय आहे बघा इफ y बार हॅज कॉन्स्टंट लेंथ then show that y bar and y bar dash are orthogonal to each other. ओके बघा आता याचं आपण प्रूफ करणार आहोत. मागच्या लेक्चर मध्ये अशा टाइपचे की आपण प्रूफ केलं होतं की काय सांगितले बघा की y बार याचं कॉन्स्टंट घेतला असेल
तर दाखवायचं काय y बार आणि y बार डॅश आर ऑर्थोगोनल, म्हणजेच काय दाखवायचं आहे y बार डॉट y बार डॅश. ओके, ते काय इक्वल टू काय दाखवावं लागेल 0. म्हणजे y बार डॉट y बार डॅश इक्वल टू काय दाखवावं लागेल 0. 0 येत असेल तर तुमचे ते काय असणार आहे ऑर्थोगोनल टू इच अदर असणार आहे. ओके, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आय थिंक सो आपण ते एक्सेलरेशनचं घेतलं होतं अल्फा डबल डॅश डॉट अल्फा डॅश इक्वल टू 0. म्हणजे ते काय असणार आहे ऑर्थोगोनल. त्याच पद्धतीने आपल्याला हे दाखवावं लागणार की ते दोन काय असतील एकमेकांना काय असणार ऑर्थोगोनल आहे ते आपल्याला दाखवावं लागेल. ठीक आहे, काही अवघड नाहीये, समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. ओके, की आपणास दिलं काय आहे बघा y बार हॅज कॉन्स्टंट लेंथ. ओके, म्हणजे स्पीड कॉन्स्टंट. तर काय असणार आहे y बार आपल्याला कॉन्स्टंट दिलेला आहे म्हणजे इम्प्लाइज म्हणजे मी लिहितो ते बरोबर आहे का y बार नॉर्म ऑफ y बार द स्क्वेअर इक्वल टू काय असणार आहे कॉन्स्टंट. यस और नो लेंथ दिले म्हणजे त्याचं नॉर्म द स्क्वेअर काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. मग आपला नॉर्म ऑफ y बार चा स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे y बार डॉट y बार म्हणजे शेवटी काय असणार आहे नॉर्म ऑफ y बार चा स्क्वेअर इक्वल टू काय असेल कॉन्स्टंट. ओके, मग इम्प्लाइज आता आपण काय करूया त्याचं काय घेऊया डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता जे काय प्रॉपर्टी झाली त्यातली 7वी प्रॉपर्टी किंवा 8वी लेबनिझ त्याचा वापर करूया. दोन्ही साइडचं काय करूया डेरिव्हेटिव्ह घेऊया. मग याचं काय घेतलं आपण सपोज डेरिव्हेटिव्ह घेतलं तर पहिलं फंक्शन ऍज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. ओके, मग या दोघांची ऍडिशन केली तर येणार काय आहे 2 into y बार डॉट y बार डॅश इक्वल टू 0. ओके, 2 RHS ला जाईल, 2 RHS ला गेलो 0.2 असणार आहे 0 असणार आहे म्हणजे y बार डॉट y बार डॅश इक्वल टू काय असेल 0. आणि आपणास हेच प्रूव्ह करायचं होतं की y बार डॉट y बार डॅश इक्वल टू 0 येत असेल तर y बार आणि y बार डॅश आर ऑर्थोगोनल टू इच अदर. ओके, अशा पद्धतीने आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहोत पॅरलल वेक्टर फील्ड ऑन कर्व. नेक्स्ट डेफिनेशन आपण बघणार आहोत पॅरलल वेक्टर फील्ड on a curve. Parallel vector field on a curve. ओके, मग डेफिनेशन काय सांगितलं जातं बघा अ वेक्टर फील्ड y बार on a curve alpha is said to be parallel provided all its tangents vectors are parallel. ओके, बघा डेफिनेशन काय सांगितलं जातं की वेक्टर फील्ड पॅरलल केव्हा असणार आहे की त्यांचे सर्व टॅन्जंट वेक्टर कसं असतं टीपी बार. ओके, म्हणजे त्यांचे टॅन्जंट वेक्टर कसे असतात किंवा व्हीपी बार हे काय असणार आहे पॅरलल पाहिजे. त्या कर्वला काय पाहिजे पॅरलल, म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं पॅरलल वेक्टर फील्ड ऑन अ कर्व. ओके, दॅट इज अ पॅरलल वेक्टर फील्ड इज गिवन बाय that is parallel vector field is given by y bar equal to summation I from 1 to 3 ci ui bar where ci is any constant. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपणास सांगितलं काय आहे की y बार इक्वल टू समेशन आहे फ्रॉम 1 टू 3 ci ui बार. ओके, म्हणजे जो काय आपण ci घेतलाय तो काय कॉन्स्टंट म्हणजे c1 c2 c3 c4 काही असेल तर तुमची लाईन काय असणार आहे एकमेकांना पॅरलल असणार आहे. c1 कॉन्स्टंट काही पण असू दे, कॉन्स्टंट काही असलं तर तो काय असणार आहे एकमेकांना काय असणार आहे पॅरलल असणार. टॅन्जंट म्हणजे ऑल इट्स पॉइंट काय असणार टॅन्जंट वेक्टर्स काय असणार आहे
पॅरल, ते पॅरल असेल तर ऑब्विसली तुमचा वेक्टर फील्ड काय असणार आहे, त्या कर्वला काय असणार आहे, पॅरल. ओके, मग त्यामुळे वेअर सी आय काय आपलं पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. हीच कशाची डेफिनेशन सांगितली मी, पॅरल वेक्टर फील्डची डेफिनेशन सांगितलेली आहे. ओके, ठीक आहे. आता आपण काही रिमार्क बघणार आहोत, विदाउट प्रूफ आहे. रिमार्क बघणार विदाउट प्रूफ. ओके, तर पाहूया रिमार्क्स विदाउट प्रूफ आहेत, परंतु ते तुम्हाला परीक्षेमध्ये तेवढंच महत्वाचं आहे. ओके, बघा फर्स्ट रिमार्क सांगतो मी. फर्स्ट रिमार्क काय आहे बघा, अ कर्व अल्फा इज कॉन्स्टंट. कर्व अल्फा इज कॉन्स्टंट म्हणजे कर्व अल्फा कॉन्स्टंट म्हणजे काय, त्याचं नॉर्म काय असणार आहे, स्पीड काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. इफ अँड ओनली इट्स वेलोसिटी इज 0. If and only if its velocity is 0. Second बघा, a non-constant curve is a straight line if and only its acceleration is 0. बघा समजून घ्या, रिमार्क खूप महत्वाचे रिमार्क आहे. अ कर्व अल्फा इज अ कॉन्स्टंट म्हणजे एखादा कर्व कॉन्स्टंट म्हणजे काय, त्याची स्पीड काय असेल, कॉन्स्टंट असेल तर त्याची वेलोसिटी काय ऑलवेज 0 असणार आहे. आणि वेलोसिटी ऑलवेज 0 असेल तर तुमचा कर्व हा ऑलवेज काय असणार आहे, कॉन्स्टंट. इफ अँड ओनली इफ आहे. सेकंड रिमार्क काय सांगतो बघा, एखादा मी नॉन कॉन्स्टंट कर्व घेतला, इज अ स्ट्रेट लाईन असेल, काय असेल, इज अ स्ट्रेट लाईन असेल तर इफ अँड ओनली त्याचे एक्सेलरेशन इज काय असणार आहे, 0 असणार. स्ट्रेट लाईनची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती. स्ट्रेट लाईन कशी असणार आहे, अल्फा टी प्लस पी. ओके, अल्फा टी प्लस पी अशा पद्धतीचे स्ट्रेट हे असणार आहे. त्याचं तुम्ही दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतलं, पहिल्यांदा घेतलं तर 0, परत हे काय राहील 1, आणि परत अल्फा डॅशचं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर अल्फा डबल डॅश म्हणजे ते कॉन्स्टंट येणार, म्हणजे ते 0 असणार आहे. ओके, म्हणजे ऑब्वियसली ते प्रूफ आपलं होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे की एखादा नॉन झिरो कॉन्स्टंट कर्व स्ट्रेट लाईन घेतलं तर ऑलवेज एक्सेलरेशन 0, आणि एक्सेलरेशन 0 असेल तर नॉन झिरो कॉन्स्टंट हा काय असणार आहे, कर्व काय असणार तुमचा, स्ट्रेट लाईन असणार आहे. ठीक आहे, हा झाला सेकंड रिमार्क. आणि थर्ड रिमार्क पण तेवढाच महत्वाचा आहे. अ वेक्टर फील्ड y bar on a curve is parallel if and only its derivative is 0. बघा थर्ड रिमार्क पण तेवढाच महत्वाचा आहे की एखादा वेक्टर फील्ड मी काय घेतला, y बार ऑन अ कर्व इज पॅरल म्हणजे एखादा वेक्टर फील्ड हे पॅरल असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह इज ऑलवेज काय असणार आहे, 0, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 असेल तर तो वेक्टर फील्ड y बार हा काय असणार आहे, पॅरल असणार आहे. ओके, इफ अँड ओनली इफ आहे. त्यामुळे हे 3 रिमार्क लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण की त्यातलं एखाद्या परीक्षेला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, नेक्स्ट रिमार्क बघा, फोर्थ रिमार्क काय सांगितलं जातं बघा, u बार डॉट v बार क्रॉस w बार इक्वल टू 0. ओके, बार डॉट असेल तर 0. ओके, u बार डॉट v बार क्रॉस w बार असे 3 मी वेक्टर घेतले, त्यांचा ट्रिपल स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घेतला म्हणजे u बार डॉट v बार क्रॉस w बार इक्वल टू 0 असेल तर इफ अँड ओनली इफ u बार v बार w बार आर लिनियरली इंडिपेंडंट. ओके, बघा काय सांगितलं मी चौथा रिमार्क की समजा तुमचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजेच काय, u बार डॉट v बार क्रॉस w बार इक्वल टू 0 इफ अँड ओनली इफ u बार कॉमा v बार अँड w बार आर लिनियरली इंडिपेंडंट. म्हणजे लिनियरली इंडिपेंडंट म्हणजेच काय की एखादं लिनियर कॉम्बिनेशन u v अँड w लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिलं म्हणजेच कसं की a u बार प्लस b
व्ही बार प्लस सी डब्ल्यू बार देन ए बी सी आर कॉन्स्टंट, म्हणजे त्याचे जे काय स्केलर मल्टिप्लिकेशन आहे ते स्केलर हे काय असणार आहे, झिरो असणार आहे. मग त्यालाच काय म्हटलं जातं आपण, लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स म्हटले जातात. ओके, म्हणून ते सांगितले की एखादा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट तुमचा झिरो येत असेल तर त्यांचा यू व्ही डब्ल्यू हे वेक्टर्स काय असणार आहेत, लिनियरली इंडिपेंडंट असणार आहेत. आणि तुमचे ते वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट असेल तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा लगेच काय असणार आहे, झिरो असणार आहे. हा महत्वाचा रिमार्क आहे, तो रिमार्क तुम्हाला आता मी सांगितलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट रिमार्क बघा. नेक्स्ट रिमार्क, नेक्स्ट रिमार्क सांगतो बघा की समजा व्ही बार आणि डब्ल्यू बार. ओके, सपोज मी रिमार्क बघा, पाचवा रिमार्क की समजा यू बार किंवा व्ही बार आणि डब्ल्यू बार काय घेतले मी, टॅन्जंट वेक्टर घेतले. देन काय असेल बघा, डेफिनेशन बघा किंवा रिझल्ट बघा, व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार नॉर्मचा स्क्वेअर इक्वल टू व्ही बार डॉट व्ही बार इनटू डब्ल्यू बार डॉट डब्ल्यू बार मायनस व्ही बार डॉट डब्ल्यू बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा डेफिनेशन किंवा रिझल्ट काय सांगितलं जातोय बघा की व्ही बार आणि डब्ल्यू बार असे मी दोन काय घेतले, टॅन्जंट वेक्टर घेतलेले आहेत. ओके, देन मग काय सांगितलं जातं की नॉर्म ऑफ व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू व्ही बार डॉट व्ही बार इनटू डब्ल्यू बार डॉट डब्ल्यू बार मायनस व्ही बार डॉट डब्ल्यू बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने हे आपण आज जे काय बघितलं वेक्टर फील्ड रिलेटेड काय आपण काही प्रॉपर्टी बघितल्या, काही रिझल्ट बघितले, काही प्रूफ बघितले आणि काही रिमार्क पाहिले. ओके, ते रिमार्क तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. खूप महत्त्वाचे रिमार्क आहेत. ठीक आहे, ते आपण पाहिले. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. ह्या चॅप्टर मधला लास्ट शेवटचा पॉइंट आहे डिफरंट फॉर्म्स. ओके, या चॅप्टर मधला शेवटचा फॉर्म आहे, पॉइंट आहे डिफरेंशियल फॉर्म्स. ओके, डिफरेंशियल फॉर्म्स तो आपण पॉइंट स्टार्ट करणार आहोत. डिफरेंशियल फॉर्म्स, डिफरेंशियल फॉर्म्स. ओके, आता डिफरेंशियल फॉर्म्स मध्ये असे लॉट्स ऑफ फॉर्म्स आहेत. 1 फॉर्म, 2 फॉर्म, 3 फॉर्म, n फॉर्म असे फॉर्म्स आपण बघणार आहोत. त्यातला आज आपण बघणार आहोत तो 1 फॉर्म. ओके, म्हणजे एखादा तुम्हाला वेक्टर फॉर्म दिला असेल की फाय असा एक तुम्हाला फॉर्म दिला. ओके, म्हणजे ते एकाच टर्म मध्ये यायला पाहिजे, म्हणजे त्याला काय म्हटलं तर 1 फॉर्म म्हटलं जातं. ओके, 2 फॉर्म त्या दोन याच्यामध्ये यायला पाहिजे, 3 फॉर्म 3 मध्ये, n फॉर्म n मध्ये यायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने डेफिनेशनला आपण काय म्हटलं जातं, 1 फॉर्म, 2 फॉर्म अँड सो ऑन. तर आपण आज बघणार आहोत ते 1 फॉर्म. ओके, 1 फॉर्म्स. अ 1 फॉर्म बघा, मी 1 फॉर्म काय घेतोय, अ 1 फॉर्म फाय इज लिनियर रियल व्हॅल्यूड. A one form phi is linear real valued function depend on tangent vector TP of r cube that is phi from r cube to r such that phi of tangent vector of r cube belongs to real number r. ओके, बघा डेफिनेशन काय सांगितले 1 फॉर्म चे समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे की अ 1 फॉर्म फाय इज अ लिनियर रियल व्हॅल्यूड फंक्शन डिपेंड ऑन tangent vector TP of r cube that is phi from tangent vector TP of r cube from to r such that
फाय ऑफ टीपी म्हणजे एखादी इमेज ती शेवटी कुठे जाते कोडोमेन मध्ये. आपला कोडोमेन काय आहे रियल नंबर आर आणि डोमेन काय टॅन्जंट वेक्टर टीपी ऑफ आर क्यूब. मग मी एक इलेमेंट कशा मधला घेतला टॅन्जंट वेक्टर मधला घेतला तर ती जी इमेज तुमची कोडोमेन मध्ये जात असेल तर फाय हा तुमचा काय असणार आहे वन फॉर्म असणार आहे. आणि फाय हा वन फॉर्म हा केव्हा असणार आहे ज्यावेळेस लिनियर प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल त्यावेळेस. ओके दॅट इज बघा दॅट इज सांगतो दॅट इज फॉर any VP bar and WP bar, that is any VP bar and WP bar, phi of A VP bar plus B WP bar equal to A into phi of VP bar plus B into phi of WP bar. ओके म्हणजेच बघा डेफिनेशन ऍक्च्युअली काय सांगितले जाते की एखादे दोन मी काय घेतले टॅन्जंट वेक्टर घेतले यस और नो. हे दोन मी काय घेतले टॅन्जंट वेक्टर घेतले डोमेन मधले. ओके मग फाय ऑफ लिनियरिटी डेफिनेशन आहे लिनियरिटी. ओके मग फाय ऑफ ए व्हीपी बार प्लस बी डब्ल्यूपी बार इक्वल टू स्केलर साइडला आणि इमेजिंग म्हणजे फाय ऑफ व्हीपी बार प्लस बी स्केलर साइडला होईल बी ऑफ काय असेल बी इंटू फाय ऑफ डब्ल्यूपी बार. ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत असेल तर तुमचा फाय हा काय असणार आहे वन फॉर्म असणार आहे. ते आपण आता पाहिलेलं आहे. ठीक आहे आता आपण वन फॉर्मचे काही प्रॉपर्टीज आहेत ते प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. ठीक आहे बघूया प्रॉपर्टीज वन फॉर्मच्या. फर्स्ट प्रॉपर्टी वन फॉर्मची ऍडिशन ऑफ टू वन फॉर्म. ओके म्हणजेच काय दोन आपण काय घेतले वन फॉर्म घेतले तर त्याची ऍडिशन कशी घेतली जाते ते आपण बघणार आहोत. ऍडिशन ऑफ टू वन फॉर्म्स. ओके म्हणजे मी समजा मी काय घेतले की लेट फाय आणि साय बी एनी टू वन फॉर्म. ओके मी काय घेतले फाय आणि साय काय घेतले मी एनी टू वन फॉर्म घेतलेले आहेत तर त्यांची ऍडिशन कशी डिफाइन केली जाते ते आपण पाहणार आहोत. कशा पद्धतीने घेतली जाते बघा फाय प्लस साय ऑफ व्हीपी बार इक्वल टू फाय ऑफ व्हीपी बार प्लस साय ऑफ व्हीपी बार. ओके अशा पद्धतीने दोन फॉर्म दोन घेतले असेल त्यांची ऍडिशन अशा पद्धतीने आपण काय केलं असतं डिफाइन केली जाते. ओके सेकंड स्केलर मल्टिप्लिकेशन. सेकंड स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके आता स्केलर मल्टिप्लिकेशन काय की मी एखादा फंक्शन एफ फॉर्म कशामधला घेतला रियल नंबर मधला घेतला. ओके एफ कशामधला घेतला एक रियल व्हॅल्यूड फंक्शन असेल देन काय असेल आणि एक अँड फाय मी काय घेतला फाय इज वन फॉर्म घेतलेला आहे तर त्याचं स्केलर मल्टिप्लिकेशन इज आल्सो काय असेल स्केलर वन फॉर्म असणार आहे. आता बघा इकडे लक्ष द्या दोन मी वन फॉर्म घेतले. ओके दोन काय घेतले मी वन फॉर्म घेतली त्यांची ऍडिशन पण काय आलेलं आहे वन फॉर्म आलेलं आहे. ओके आणि तसंच आता स्केलर मल्टिप्लिकेशन मी एक काय फंक्शन घेतलं रियल व्हॅल्यू फंक्शन आणि एक फंक्शन काय घेतलं मी वन फॉर्म घेतलेलं आहे मग त्यांचं स्केलर मल्टिप्लिकेशन इज ऑलवेज काय येतोय वन फॉर्म. बघूया आपण बघा एफ फाय इज आल्सो वन फॉर्म दॅट इज एफ फाय ऑफ VP bar equal to f of p of phi of VP bar म्हणजे हे शेवटी काय आलं वन फॉर्म आलेलं आहे. ओके म्हणजेच मला सांगायचा उद्देश काय आहे की वन फॉर्म आपण दोन घेतली त्यांची ऍडिशन करून काय येतो आपला वन फॉर्म येतो. आणि स्केलर मल्टिप्लिकेशन असलं तरी पण स्केलर मल्टिप्लिकेशन त्या वन फॉर्मला मल्टिप्लाय केलं तरी पण तो येणारा जो काय फॉर्म आहे तो तुमचा काय येणार आहे वन फॉर्म येणार आहे. ठीक आहे ते आपण पाहिलं. आता आपण एक रिमार्क बघणार आहोत. अ वन फॉर्म रिमार्क बघा रिमार्क रिमार्क काय सांगितलं जातं बघा अ वन फॉर्म फाय one form phi is differentiable whenever बघा a one form
phi is differentiable whenever v bar, that is वेक्टर फील्ड, v बार म्हणजेच काय, वेक्टर फील्ड इज डिफरन्शिएबल. बघा रिमार्क काय सांगितलं, रिमार्क महत्वाचा आहे की वन फॉर्म फाय इज डिफरन्शिएबल केव्हा असणार आहे, ज्या वेळेस तुमचं वेक्टर फील्ड व्ही बार काय पाहिजे, डिफरन्शिएबल म्हणजेच काय, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय व्हायला पाहिजे, एक्झिस्ट व्हायला पाहिजे. त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल तर तुमचं दिलेलं फंक्शन फाय हा काय असणार आहे, वन फॉर्म असणार आहे. तो वन फॉर्म काय असणार आहे, डिफरन्शिएबल असणार आहे. ओके, हा रिमार्क आहे आणि तो रिमार्क महत्वाचा आहे, त्यामुळे तो रिमार्क मी तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट डेफिनेशन बघूया. नेक्स्ट डेफिनेशन बघूया वन फॉर्मची. ओके, वन फॉर्मची स्टँडर्ड डेफिनेशन बघूया की जेणेकरून त्याचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येतील. ओके, बघूया डेफिनेशन. Definition: if f is differentiable real valued function, differentiable real valued function on R cube, then df म्हणजे टोटल डेरिव्हेटिव्ह म्हणजे df. ओके, किंवा डिफरन्शियल फंक्शन ऑफ f. ओके, then df is a one form defined as df bar of vp bar equal to directional derivative of function f with respect to vp bar. बघा इंटरेस्टिंग डेफिनेशन आहे, समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की एखादं फंक्शन f इज अ डिफरन्शिएबल रियल व्हॅल्यूड फंक्शन असेल ऑन r क्यूब, देन df म्हणजेच काय, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजेच काय, एक प्रकारचं डिफरन्शिएबल. ओके, म्हणजेच काय, एक प्रकारचं डिफरन्शिएबल इज आल्सो काय असणार आहे, वन फॉर्म. ओके, हेच काय असणार तुमचं वन फॉर्म असणार आहे. ठीक आहे, देन df इज काय असेल, वन फॉर्म डिफाइन ॲज. मग तो वन फॉर्म कसं डिफाइन केला जातो बघा, df of vp bar equal to directional derivative of f with respect to vp bar. ओके, ठीक आहे. this shows that df bar at vp bar is equal to directional derivative of f bar with respect to vp bar. ओके, महत्वाची डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन तुम्हाला कुठेतरी लागेल, त्यासाठी मी तुम्हाला ही डेफिनेशन दिलेली आहे. ठीक आहे, आता आपण त्या रिलेटेड एक एक्झाम्पल बघूया. ओके, याचा वापर करून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. ते एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. ठीक आहे, बघूया आपण एक्झाम्पल. बघा एक्झाम्पल काय आहे. एक्झाम्पल let x1 x2 x3 be a natural coordinates function and vp bar equal to v1 v2 v3 is any tangent vector then बघा
आता मी प्रत्येकाचं हे फंक्शन तुम्हाला रिअल व्हॅल्यू कोऑर्डिनेट्स दिले, मग मी प्रत्येकाचं काय फाइंड करणार आहे, वन फॉर्म म्हणजेच काय डिफरन्शिएबल फाइंड करणार आहे. तर आता ते बघूया आपण डिफरन्शिएबल काय येते ते. ओके, dx ऑफ f इक्वल टू dx ऑफ x इक्वल टू काय असणार आहे, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएबल फाइंड करतो आपण x1 चं. x1 चं मी काय फाइंड करतोय, डिफरन्शिएबल. काय आता आपण डिफरन्शिएबल बघितले, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 आपण दिले काय इथं x1, त्यामुळे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 असेल. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 दिलेला आहे, म्हणजेच काय असणार आहे, समेशन i फ्रॉम 1 to 3 समेशन i फ्रॉम 1 to 3 vi dou x1 upon dou xi dou x1 upon dou xi at point p. हे तुम्हाला पहिल्या का सेकंड लेक्चर मध्ये डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह डिफरन्स सांगितले, त्याचा वापर मी इथं केलेला आहे. ओके, आता तो व्हॅरीज होतोय, मग व्हॅरीज करूया आपण v1 dou x1 upon dou x1 प्लस परत काय असणार आहे, v2 dou x1 upon dou x2 प्लस v3 dou x1 upon dou x3. म्हणजेच आपलं येणार काय आन्सर, जे आन्सर येणार ते काय असणार आहे, v1, कारण x1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x1 काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे आपलं dx1 ऑफ f काय असणार आहे, v1 मिळणार आहे. dx1 ऑफ f काय मिळणार आहे, v1. मग सिमिलरली dx2 ऑफ f आपणास काय भेटतं, v2 and dx3 ऑफ f इक्वल टू काय भेटणार, v3. ओके, म्हणजे दॅट इज इन जनरल काय असेल, d xi ऑफ f इक्वल टू काय असणार आहे, vr. ओके, ऑब्जेक्ट साठी तेवढंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण वन फॉर्मचे काही रिझल्ट विथ प्रूफ, विदाउट प्रूफ आणि त्या रिलेटेड काही एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तसेच आपण 2 फॉर्म 3 फॉर्म पण आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, इथं आपण थांबूया. थँक्यू.